गारगोटीतील क्रांतिसिंह नाना पाटील व्यासपीठ येथे संयुक्त भुदरगड शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने विविध स्पर्धांचे तसेच अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। गेल्या 8 वर्षापासून संयुक्त भुदरगड शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। तसेच विविध स्पर्धांचे आयोजन समाजोपयोगी उपक्रम या शिवजयंतीमध्ये आयोजित केले जातात। या वर्षी देखील अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। पाटगाववरून शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर शिवज्योतीचे पूजन बिद्री कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के.पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। त्यासोबतच प्रसाद वाटप क्रांती रेस्टॉरंटचे मालक मारुतीराव पावले व उद्योगपती अतुल कल्याणकर यांच्या हस्ते झाले। युवक नेते राहुलदादा देसाई, रणजितदादा पाटील, संचालक केडीसीसी बँक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। गारगोटीचे सरपंच प्रकाश वासकर व उपसरपंच सागर शिंदे यांच्या हस्ते रंगभरण स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। दिवसभर क्रांतिसिंह नाना पाटील व्यासपीठ समोर लहान विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती। रंगभरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, त्याचबरोबर विविध गुणदर्शन स्पर्धा, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती। दिवसभर वातावरण भुदरगडच्या क्रांती चौकामध्ये शिवमय झाले होते। मोठ्या संख्येने स्पर्धक तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते। रंगभरण स्पर्धेमध्ये 465 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेत 134 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये अनेक विविध कला गुण सादर करणारी मंडळी होती। त्याच धर्तीवर या ठिकाणी जुन्या काळातील विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्ये देखील अनेक स्पर्धकांनी सहभाग दाखवत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले। सायंकाळी 6 वाजता मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आले। सायंकाळी 8 वाजता भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील व इतर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला। यावेळी संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र मोगडे, शशिकांत वागरे, स्वप्नील साळोखे, अक्षय मोहिते, प्रदीप पाटील, आनंद चव्हाण सर, नवनीत नाईक सर, भगवान मुंडे सर, शैलेश पारसेवार, जालिंदर कांबळे, सुशांत माळवी, नाथाजी पाटील, सचिन घोरपडे, शिवराज देसाई, प्रवीणसिंह सावंत, शेखर भैया देसाई, विश्वनाथ कुंभार, नितीन बोटे, संग्रामसिंह भोपळे, प्रसाद पिलारे यासह तालुक्यातील प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित होते। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी चंद्रकांत माने।